हे पण माझे मिस्टर बस भांडणं करते माझ्यासोबत. खरं आता खरं बोलायचं, भांडणं कोण गाडीत आहे मित्रांनो? ती गाडीचा खोळंबा झालाय, गाडीचं नुकसान झालंय आणि ती म्हणते तुम्ही बळच भांडणं करतात. मला तर बायको सरळ करावं लागली, हा पश्चाताप आहे. मला बायको सरळ करावं लागली, हा पश्चाताप आहे. काय पश्चाताप आहे? बायांना नवरे सरळ करायला लागते, मी सरळच सरळच आहे ना. मला तर बायको सरळ करावं लागली. हे मानावर खरंच चांगलं आहे. माझी बायको खरंच चांगली. आय लाईक यू. आय लाईक यू, सेम टू यू. तर आज आहे ना मी मम्मीची ओटी भरणार आहे आणि ओटी भरण्याचं सामान इकडं तयार केलंय. विरा तर लय छान लावला ग बेल्ट. कधीच्या नाव फर्स्ट टाइम लावला असं. मी एक फुल तोडून आणते गुलाबाचं. गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या तुटायला येईल अशी ते. तो जर जोरात जर तोडलं ना ते वीस गळून जाईल. किती चाचणी हळू जा, एकच तोड. त्याला कळी बघ इकडून, कळी नको ना तोडू. हा तेच तोड. हुशार आहे तशी, हुशार आहे तशी. काही एवढी काही एवढी नाही म्हणजे एवढी काही नाही. वातावरण काय झालंय बघ ना, सूर्यास्त हो राहिलाय. सूर्य आहे ना, सूर्य अशी त्या नारळाच्या पाठीमागे आहे ना बुडलाय, म्हणजे येऊ राहिलाय. भारी वातावरण झालंय. संध्याकाळी 7 वाजलेले, 7:30ला दिवस मावळतो. वीराचा क्रिकेटर राहिला, अर्ध खेळायचं, चांगलं खेळत होतं. मी सामान घेतले ओटी बनवण्यासाठी. हळदी कुंकू, नारळ, फळं पाहिजे म्हणून आंबा घेतला आणि सुपारी पाहिजे पण सुपारीच नाही. तांदूळ, सुपारी नसलो काय काय व्हा, कमेंट करून सांगा. सुपारी पाहिजे असती. ती काय काय पळतच आली डायरेक्ट. तुला वाटलं विरातला साडी घालायची का? असंच साडी घालायची उद्या. तिला विचार बरं, तिला विचार, तुला साडी घालायची का विरा? साडी घालणार का उद्या? चल मग क्रिकेट खेळायला. चलो. क्रिकेट खेळायचं का? मग काय करायचं आता? गाडी 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 थार खेळायची तिला, थार. असं बेल्ट लावत जायचं बघ, किती सुंदर दिसते बघ ना तू. ते खेळताना डोळ्यावर केस येत होते ना, म्हणलं चल बेल्ट लावू, लगेच लावून घेतला. किती छान वाटतंय ना. राहू दे बाबू. बघायचं. नाही दर 2 मिनिटं घालते ती माय. बाकी डोळ्यात केस काय जाते बाबू? खेळायचं नाही तुला? खेळायचं ना. क्रिकेट खेळायचं नाही का? गाडी 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 खेळायचं. गाडी मस्त कसं खेळत होतो गाडी. चल घे लावून घे. गाडी खेळायची ना. घे लावून. भरले का? बरलीशीर वाकू होत डायरेक्ट आउटच झालं. मिस्टरांना त्याच्या भरते. हा ना, मला काय प्रॉब्लेम झालाय का? तू किती मेकअप कर. माझी ही साडी ब्रँड पैशाच्या मानाने एवढी काही खास नाही वाटली मला. नवऱ्याने घेतली ना, त्याच्यामुळे ती खास नाही वाटणार. त्याच्यापेक्षा सिंपल साड्या नवऱ्याने घेतली का ती खास नाही राहत. स्वतःने घेतली 14 उडी 500 रुपयाची, ती भारी राहते. ती तर छान वाटते. किमतीच्या मानाने एवढी मित्रांनो, ही branded साडी ना नाही मी घेतलेली म्हणून तिचं असं म्हणणं आहे की ही साडी एवढी छान नाही दिसत. नाही, पण असं एवढं मोठं उदार नाही दिसत तशी बाई. आणि घेताना नाही घेताना तू तिथंच होती ना, घेताना तिथंच होती ना. मला नाव ठेवायचं काय अर्थ आहे? स्वतःची चॉईस न घ्यायचं ना, मला फक्त पहिले जायचं काम. बाहेरचं वातावरण एक नंबर दिसतंय, अशी लय भारी दिसतंय. थोडा अंधार पडलाय म्हणून, नाही तर लय भारी दिसतंय. थोडा लाईट लावू शकतो मी त्याच्यात. काय होतंय कुठे तुझ्याची सेटिंग? तर इकडे नवीन आली आता बाहेर गाडी घेऊन खेळायला.
आणि मिस्टरांचं चाललंय गाडी क्लिनिंग करायचं. विरुडी चालत नाही का गाडी? चार्जिंग नाही ती? हा चालव ना रिमोटनी. कोणतं पॅडल दाबते पॅडल हे दाब ना. मी तुला सांगते. मिस्टरांना वाटलं आता ही मला फोटो बिटो काढायला लावीन तर घाई गेले तिकडं गाडी साफ करायला. वाट बघते गाडी खेळायची. पप्पाला सांग तुझ्या. पप्पाला सांग गाडी खेळायला. तुला आजी पाहिजे पप्पा नाही पाहिजे का बर? तुम्हाला लई लागत सगळे कुरकुरे मुरमुरे आतमध्ये त्याचे परिणाम. बघ इकडून दाखव बघ कसं झालं. कसं झालं? हा मी काय करू मग? करू काय ना खाऊ नका गाडीत बसतो. आणि खाल्लं तर आहे ना तिथलं तेच उचलायला पाहिजे. शिटां खाली गेलेलं ते बरोबर शिटा खालीच कुरतडली. काय कुरतडली? वायर ही नाही ना त्या गाडीत कुरकुरे खाल्ल्यामुळे आहे ना त्या गाडीमध्ये लागले उंदर आणि त्या गाडीचा झालाय आता कोळंबा. 20 लाखाची गाडी आता गाडी तुझी आता उभी राहील. तिनं वायर कुरतडली. तुम्हाला दाखवतो मी ते करून घ्यावं लागेल. दाखवतो तुम्हाला मित्रांनो काय झालंय. हे आपलं सीट आपलं मेन सीट आहे ना त्याच्या खाली नाही ते एक हे असतं बघा. हे बघा हा लोचा झालाय. ही पूर्ण वायर आहे ना पूर्ण कुरतडली. हे बघा हे बघा काहीच नाही वायरच नाही ठेवली वरची. एक तर डायरेक्ट कट करूनच टाकली. आणि याच्यामधून कुठून घुसताय तपास नाही. इकडून घुसताय आतमध्ये कुठतरी इथून निघताय. बघावं लागेल इकडून कुठून येत आहे. कारण ही ना आपलं माझ्या मते याची हे सेफ्टीसाठी होती सीट बेल्टच्या. तर बघू आता जाऊन ती रिपेअर करून घ्यावं लागेल आणि जोडून घ्यावं लागेल. आता तो आहे एक दिवस. याच्यावर तर तसं काही लिहून आलेलं नाही. शिवलिकून आम्ही काहीच नाही आलेलं याच्यावर लिहून. चालू केल्यानंतरच कळन शक्यतो कळल ते. तर आता आहे ना त्याच्याकरता गाडीची ना वेळच्या वेळी काळजी घेतली पाहिजे. मी तर वेळच्या वेळी पाहून पण असं झालं आहे असं आपण कायच काय झालं असेल. मी तर काय पाहत राहतो. अवघडच झालं थोडं है ना. जट झाले आता उलट डोक्याला लोड आलाय माझ्या तिथं. चालणार नाही गाडी आता? चालणार नाही. पण मग एअरबॅग वगैरे त्याच्या खालच्या वायरी द्या. एअरबॅग वगैरे खुलल्या पाहिजे. काही तर इमर्जन्सीला नको प्रॉब्लेम ना आपल्याला. पण माझे मिस्टर बरेच भांडणं करते माझ्यासोबत. खरं आता खरं बोलायचं भांडणं कोण गाडीत आहे मित्रांनो. ती गाडीचा खोळंबा झालाय. गाडीचं नुकसान झालंय आणि ती म्हणते तुम्ही बळच भांडणं करते. आता हे कुरकुरे खात्या ही पोरांना खाऊ घालते. सगळे खात्या गाडीत बसलेले अख्खे खात्या. मी सुद्धा हे पुढं घेऊन येते आणि मला सुद्धा खायला लागते. सगळ्यात कारणीभूत हे इथून पुढे गाडीत बसताना कुरकुरे घ्यायचे नाही आणि घ्यायचे जाणं खाली उतरून खायचे. हे बघा होतं असेल तर तुमच्याने. नाही तर गाडीचं नुकसानच नुकसान आहे. अख्खं वायरिंग बदलायचं म्हणलं 1-1.5 लाख रुपये खर्च आहे त्याचा वायरिंगचा टोटल. तरी होणार नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या. मी काय करू? मला का म्हणून ज्ञान देऊ राहिले तुम्ही? ज्ञान म्हणजे खाते आहे तुम्ही त्याच्यात बसून मला सगळे. काय सांगा सगळ्यांना सांगा. मला नको बरं सांगू. गाडीत नको बसलो नको लावू सांगा मला ना. विनाकारण. गाडीत बसलो सांगा सगळ्यांना. हो जे बसन ना जे खायला लागल ना तेव्हा सांगल. आधीच काल सांगायचं. पहिले तुमच्या पोरीला सांगा. माझ्या पोरला मी खाली उतरून खाऊ घालो. गाडीतच खाल्लं पाहिजे असं काही नाही. गाडीतच खाल्लं तर पोट भरतं असं काही नाही. गाडीच्या खाली उतरून खाऊ घालू शकतो मी तिला. तुम्हाला मी एक प्रश्न विचारू का? उत्तर आहे ना माझ्याकडे लगेच सगळं. काय? तुला जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर. आणि मी काय विचारणार आहे सांगा. तू फक्त विचारलं नाही उत्तर दिलं मग बोल. रिलेटेड नाहीच आहे ना. कसले रिलेटेड असू दे ते कॅमेरा थोडा पुस आणि मग माझ्याकडे कर. आधी विचारते. आधी विचार. आता विचार नाही. तुम्हाला जर लग्न करायचं असलं दुसरं तर तुम्ही म्हणजे असं एक रील्स होता. जर तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल का तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत लग्न करशाल का दुसऱ्या पार्टनर सोबत करशाल? म्हणजे एवढं 20 वर्ष तुला शिकवलं हे काय फुकट घालून काय तुलाच संग करावं लागेल. मी नाही करणार दुसरं भाऊ.
20 वर्ष ट्रेन केलेलं आहे आपण. माझा मग हे काल वाया जाऊन द्यायचं. याला सगळं माहिती आहे काय करायचं काय नाही करायचं. म्हणजे याच्यासाठी फक्त का दुसऱ्या बायकोला शिकवायची वेळ नाही येऊ म्हणून. अरे पण हा चल म्हणूनच. हं? हा आणि जर ती आई ती शिकलेली असली मग तिला आधीच्या कोणी नाही राहत, कोणी जगाच्या समजा पाठीवर तिचं अगोदर कोणी नाही लग्न राहत. व्हायला असेल तिच्या नवऱ्याने तिला आधी ट्रेन करेल असेल मग. कोणी नाही राहत. तिचा नवरा वेगळा असेल हं? तो मी नसन तेव्हा तिने त्याच्या वेगळ्या आवडी निवडी शिकवेला असेल. आता तुला कसं आहे तुला सगळं माहिती आहे. आबासाहेब डोनेला काय पाहिजे कधी पाहिजे केव्हा पाहिजे सगळं माहिती आहे. तसं तूच बरी भाऊ काय अडचण नाही. माझ्यासोबतच लग्न करशाल का मग? येस मेहनत वाया नाही गेली पाहिजे आपली. म्हणजे कारण फक्त एवढंच का शिकवेल वाया गेलं नाही पाहिजे म्हणजे फक्त स्वतःच्या पुढे पुढे करण्यासाठी. काही म्हणते पण आपली मेहनत वाया नाही गेली पाहिजे. 20 म्हणजे आता 10 वीस वर्ष कुठं एवढं नाही 20 नाही वर्ष नाही लग्नाला सॉरी झाले का फार? 10 वर्ष आपण शिकवलंय तर त्याचं फळ आपल्याला भेटलं पाहिजे. जसं झाल्यापासून मी तुमच्या झाल्यापासून नाही, आपलं 9 वर्षापासून जी ट्रेनिंग दिली ना मी त्याचं फळ कुठं वाया जातं. परत ते लग्न करा तिला 9-10 वर्ष शिकवा आणि तेव्हा ती आपलं काम करणार किंवा शिकणार. हे शिकलेलं आहे कसं आहे बघा गाल बिल मी शिकवीन ते. गाल पा नाही शिकवले याला गाल पाहायचे हा शिकवलं हे दिसतंय ना शिकवल्याला फायदा बघितला ना. हा, कसं आहे म्हणजे शिकवले म्हणून माहिती केस कशी दुपारी मी तिला बोलवलं तर गायब झाली ती कुठं. काय बोललो ते? मी दुपारी तुला बोलत होतो मी आंघोळ करत होतो म्हणलं जरा तर पाठ बीट जरा याची कोण साफ करून घ्यावं दगडाने चांगली पण तू आलीच नाही तू गायब झाली शपथ ना. काय आलं मित्रांनो आता बऱ्याच दिवसापासून उन्हाळ्या दिवसात जरा पाठ घासायची होती माझी. हिला म्हणलं चालतं या हिला कॉन्टॅक्टच झाला नाही ना मग मला तेच सांगतोय. मग बघा बरं नवीन बायको म्हणजे नवीन लग्न केलं असं तिला ते जमलं नसतं ती मला किळस ती मला कसं आहे कसं काही ट्रेनिंग दिलेलं ट्रेनिंग म्हणजे काय म्हणजे काय मग एखादी असेल ना अशी ट्रेनिंग वाली तिचा नवरा तुमच्यापेक्षा जर म्हणजे एखादा नवरा लई गोबाडा असला ती त्याची पाड असली तिला तुमची पाड काय म्हणजे तसं नाही म्हणत एक प्रेम म्हणतो माझ्याबद्दल तुझं प्रेम म्हणतो. मग असं म्हणा ना डायरेक्ट. म्हणजे तुला माहिती व्हा नवरा आता म्हणन मग आपण जाऊ एखादी लगेच तिला माहित नाही ती येड्यावानी करील थोडे तसं तू नाही करणार. बस जाऊ द्या काही कारण असेल तर असं पण तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचंय ना. हा मग हं? मग ठीक आहे मग तुझं काय मी काय कशाला माझी ट्रेनिंग वाया जाऊन देऊ. हाय 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 एवढं नवरा सरळ करावा लागतो बाई लग्न झाल्यावर. मला तर बायको सरळ करावं लागली हा पश्चाताप आहे. हं? मला बायको सरळ करावं लागली हा पश्चाताप आहे. काय पश्चाताप आहे? बायांना नवरे सरळ करायला लागते मी सरळच सरळच आहे ना. मला तर बायको सरळ करावं लागली. हे मानावर खरंच चांगलं आहे. माझी बायको खरंच चांगली आय लाईक यू. आय लाईक यू सेम टू यू. चला बाय बाय. चला मित्रांनो आता मी दूध घेऊन येतो. आमची जर डेली रुटीन दाखवली ना आमची व्हिडिओ आहे ना डायरेक्ट डेली रुटीनचा 15 दिवसानंतर एक चालते एवढं डेली रुटीनची मोठी व्हिडिओ जाते ना 2-2 तासाचे व्हिडिओ टाकावा लागेल तेव्हा ते होईल. कंटिन्यू कामाला आणि काही दाखवत नाही काहीच तुम्हाला शून्य म्हणजे 24 तासामधले वगैरे तुम्हाला काही मिनिटं अरे कामा बसलो का तेव्हा शूट करतो आपण आहे ना जेव्हा काम नसेल तुम्हाला आणि काय करतो असं बाकीच्या लॉगर्स हात घडी घेऊन दाखवलं ना तुम्ही टपून राशन ना आम्हाला काटाळा यायला बसला. दूध घेऊन येतो आम्हाला 5 जणांना 5 लिटर दूध लागतात. काम म्हणजे डेंजर काम आहे आमचं. ना मम्मी ना तेव्हा रोज पप्पा सोबत जायची तिच्या आणि पाठी मागं लागू जायची शिवाय तोंड पाकायचं करते. आणि आता मम्मी आल्यावर सोडीनच मम्मीला मग तिच्या डोक्यात असं बसलं का मम्मी कुठेतरी जाईन निघून परत. म्याव घेऊन ये ना तू गाडीवर काय त्याचा गेले पप्पा आणि मम्मी नव्हती तेव्हा मला मागं लागायची बळच पप्पा मला येऊ दे ना पप्पा मला येऊ दे ना. आणि आजी आली का नसते आजीला चिटकून राहते फक्त सगळं सोडून देते ऍक्टिव्हिटी सोडून देते हिंडायचं सोडून देते नुसते आजीला चिटकते सोडून देते नुसती आजी तिच्या डोक्यात बसलं कारण मम्मी महिना सारखं कुठून जाण्याच्या डोक्यात
मग तिला असं वाटतं का मम्मी जाईनच. हा मग गेली असती पप्पा सोबत घेऊन आली असती. आता तिला जायचं होतं पण आता नाटक करेन म्यावचं म्याव पाहिजे असं म्हणून रडायचं. हा तिचे नाटक मला कळते सगळे. लय नाटक करायला. आता मला म्याव पाहिजे हे ते असं म्हणून रडन. कारण तिला जायचं होतं पण जायला नाही भेटलं ना. हा? म्याव गेली आता तिकडेच होती म्याव दूध प्यायला तिथे त्यांच्या घरी. तिकडे पळून गेली आहे ना हा, त्यांचे तू दूध गेली असती तर मग तिथं होती. त्यांच्या इथं दूध आहे ना मग म्हणून ते दूध आणायला गेले का तू गेली असती तुझ्या म्याव होती. पप्पाच्या मागच पळून गेली. 2 म्याव होते तिथं माहिती का. चांद बघ किती छान आहे बाई. तुला चांद मामाचं गाणं म्हणून बघ का. चांद मामा बघलास का निमोनीच्या झाडामागे लपलास का. निमोनीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरवंदी. मामाच्या वाड्याला येऊन जा तूप पोळी खाऊन जा. तुपात पडली माशी चांद मामा गेला उपाशी. काय पुढे पाल आवळी मग ती लक्ष्मीच्या ना. पाल म्हणजे एक लक्ष्मी असती. विराला लक्ष्मी दिसली गो. ते काय ती लक्ष्मी दिसली विराला. कुठे गेली रे? ते काय हा? अगं पाल तिला ती. लक्ष्मीच म्हणत्या. पाल आहे का. हा इथून दिसली बाई ना किती लक्ष आहे बाई पोरीचं. हे यश दादाला सांगून येते का तिथं पाल हा, आहे. तिकडं बघितलं जा बाबा वाटतं तू जा इथून. यश दादाला सांगून येते पाल आहे तिथं म्हणा. दुकानात बघितली तिने या इथं. येते का बाबा तू दिसली तिला सांगून ये वय.